लगेच भेटणारा पण असला पाहिजे, लगेच भेटणारा पण असला पाहिजे. काही लोकांकडे जायचं म्हटल्यानंतर जाऊ का नको असा प्रश्न असतो. काही लोकांकडे जायचं म्हटल्यानंतर जाऊ का नको असा प्रश्न असतो. लगेच भेटणारा पण असला पाहिजे. काही लोकांकडे जायचं म्हटल्यानंतर जाऊ का नको असा प्रश्न असतो. एक हक्काचा माणूस म्हणून, एक आपलेतला माणूस म्हणून आपण सगळेजण मला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करायला आलेलो होतो. आपण मोठ्या संख्येने आणि सगळे प्रमुख लोक आहेत, एवढ्या ताकदीची लोक आहेत की पाचगणीचा असलेलं मतदान या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या तुतारी घेतलेल्या माणसाशिवाय कुठं जाणार नाही एवढा विश्वास मला आहे. आणि सगळं रात्रंदिवस काम करणार हे प्रेम फक्त शिक्षकांनी शिंदेला 15-20 वर्षाच्या त्या कालावधीमध्ये मी काय मिळवलं असेल तर माणसाचा आपलेपणा मिळवला, तो आज टिकून राहिला हीच माझी खुशी आहे. आणि याच विश्वासाच्या जोरावर मी या निवडणुकीला समोर जाण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. मला माहिती आहे की पाचगणीला मी ज्यावेळेला होतो तेव्हा पाचगणीच्या टेबल लँड पासून ते टॅक्सीवाल्यांपासून सगळ्यांचे प्रश्न मला पाठवले. गावातल्या लोकांचा सुद्धा आपण प्रश्न होता, तो पण अगदी देवीच्या मंदिराचा सुद्धा विषय होता, आपण त्यावेळेला ताकदीने केला. या भागातला असलेला पर्यटन, या भागातला असलेला विकास हे करण्याचा त्या काळामध्ये आपण फार प्रयत्न केला. एकसंघ राहण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. आज मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की आपला एक खासदार म्हणून आज नियतीने माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे आणि सर्वात जास्त पाचगणी महाबळेश्वरचा विषय कुठे येत असेल भविष्य काळामध्ये तो केंद्रात आहे. आजही मला आठवतं मी ज्यावेळेला आमदार झालो होतो तेव्हा महाबळेश्वरची उंची हे देश पातळीवरच्या असलेल्या हिल स्टेशनच्या मध्ये काही अंशाने कमी पडत होते. त्यावेळेचा आपण प्रस्ताव राज्य सरकारकडून पाठवला होता. मला वाटतं अजूनही तो मंजूर झाला नाही. कदाचित तो मी परत यावं म्हणून तसा शिल्लक. तो पर्यटनाच्या बाबतीमध्ये आणि आपल्या स्थानिक भूमिपुत्रांच्यासाठी, इथं येणाऱ्या लोकांच्यासाठी काय करावं लागेल याचा एक अभ्यासपूर्ण असलेला एक प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. मगाशी नानांनी यांनी सांगितल्याप्रमाणे शिंदे साहेबांनी